सामना नक्की सुरू होतोय दोन्ही संघांना. आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. योगेश गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला बॅट्समन नवनाथ. पहिला चेंडू लॉफ करतायत, क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल. मयूरने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. नवनाथ ची खेळी संपुष्टात. घेत आहेत. योगेशने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनला हा चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि या एका धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1-1. रोहित गायकर यांनी आपला एटीएम ऑन केलेला आहे आणि ऋतिकसाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. स्ट्रायकिंगला बॅट्समन दैवत वेलेकर. रन मशीन, विस्फोटक फलंदाज. पहिला चेंडू मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि फलंदाज झाले बाद. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. रन मशीन दैवत वेलेकर. बॅक टू द पवेलियन. हर्षद वेलेकर येत आहेत, नवीन फलंदाज. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. दैवत वेलेकर यांचे छोटे बंधू येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. हर्षद वेलेकर, ऋतिक आणि हर्षदला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की फक्त 3 षटकांचा सामना आहे. याआधी आपण पाहिलं असेल 30 धाव बनवायच्या होत्या आणि एका षटकामध्ये सामना फिनिश केला होता राहणार संघाने. योगेश गोलंदाजी मार्क वरती, चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता, धावबाची संधी आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. जर डायरेक्ट हिट झालं असतं कदाचित हर्षदला माघारी परतावं लागलं असतं, परंतु तसं होत नाहीये. मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2-2 ही धावसंख्या आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय, जणू का हा स्कोर कार्ड फुटबॉलचा वाटतोय. फुटबॉलचा स्कोर 2-2 ही धावसंख्या आहे आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. चांगली गोलंदाजी योगेश करतायत या पहिल्या षटकामध्ये. क्लीन बोल्ड, यश ठेव उद्ध्वस्त दांडी, गोल यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का, तिसरा फलंदाज गमावलाय जानू स्पोर्ट्स इताडे या संघाने. विनय पाटील यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. सुनील मामा चौधरी देखील सामन्याचा आनंद घेतात. मामा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. वाडेकरचे खंदे समर्थक, वाडेकर बी या टीमचे कोच, मेंटॉर त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत.
धावसंख्या आहे 2. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येतोय जीतू. बॅटची कडा आहे आणि शॉट फाईन लेगला थोडीशी खराब फिल्डिंग. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3/4. चला या पुढील सामना असेल MP स्पोर्ट्स बल्ल्याणी आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जांभूलपाडा आणि बल्ल्याणी. ओव्हर द विकेटने यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये येतात प्रथमेश आणि स्ट्राईक इनला बॅट्समन हर्षद वेलेकर. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे जज करतात आणि हा झेल सोडलाय. चूक केलेली आहे. धावबाची संधी पाहावं लागेल. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत आज हर्षद नशीब आपण पाहतोय, कारण की आधी रनआउटची संधी होती आणि आता हा झेल सोडलेला आहे. त्यामुळे नशिबाने साथ दिलेली आहे हर्षदची. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. एका धावेसाठी झगडावं लागतंय या सामन्यामध्ये. हाफ ट्रॅकर पुल करतायत. चेंडू पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या धावफलकावरती आहे 10. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. 10 धावा धावफलकावरती. ऑन साइडला फटका अप्रतिम आपण पाहतोय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत जीतूच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 14. या फटक्यांची नितांत गरज आहे. प्रथमेश राईट मोर द विकेटने. हाफ ट्रॅकर हा चेंडू होता. अतिरिक्त बाउन्स रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 14 आहे. धावसंख्या आहे 14. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. डॉट बॉल येतोय.
पुन्हा एकदा 30 लाईन तोच चेंडू आणि तेच रिझल्ट आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत डॉट. धावसंख्या आहे 14. चांगलं कमबॅक प्रथमेशने केलेलं आहे या षटकामध्ये, कारण की 2 चेंडू 2 चौकार, त्यानंतर 2 सलगचे आले डॉट बॉल. धावसंख्या 14. चला बल्ल्याणी टीम आणि जांभूलपाडा संघ, टीम कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जानू स्पोर्ट्स इताडे या संघाची 14. धावसंख्या आहे 14. मयूर येतोय गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटकामध्ये. स्ट्राईक एंडला बॅट्समन हर्षद वेलेकर. झेल सोडलाय हर्षदचा, त्याचा फायदा घ्यावा लागेल. पुन्हा एकदा विषेप मध्ये उडवला हा चेंडू, क्षेत्ररक्षक घेत आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 15. अंतिम षटक. विश्वजी केणी यांचे ते आगमन होतं. वेलकम, स्वागत आहे. अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय. सीमा रेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. चौकार की षटकार पाहावं लागेल. यस षटकार आहे असं प्रेक्षक सांगतायत. पंच धावसंख्या आहे 21. 21. बॅटची कडा होती यष्ट्यांच्या पाठीमागे. विकेट किपर शुभमने केली चूक. ज्या फलंदाज जितूने या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे, 2 चौकार 1 षटकार लगावलाय, तोच जितूला आपण पाहतोय जीवनदान मिळत आहे. आणि फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय जानू स्पोर्ट्स इताडे संघाची. इताडे संघ बॅकफूट वरती.
ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग जणू का या फटक्याचे चटके लागले असतील. सीमा पार चौकार. चारने पुढे जाईल 25-25. एक चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या बॉलवरती रनआउट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25 आणि 26 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. जय जलेश्वर वाडेकर बी या संघासमोर जानू स्पोर्ट्स इताडे या संघाने 18 चेंडू बनवायच्या धावा 26. चला टॉस या. MP स्पोर्ट्स बल्ल्याने आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. दीपेश केने यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला दोन्ही संघाने उपस्थित आहेत. चला आपण टॉस करूयात दोन्ही संघादरम्यान. दीपेशजी केणी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. छापा असा कॉल आलाय आणि काटा आलाय. यस मान्यवर विनंती असेल आपण मंचावरती जा. टॉस जिंकलाय बल्याणी संघाने. प्रथमतः निर्णय काय असेल? माफ करा, जांभूलवाडा संघाने टॉस जिंकलाय कारण की काटा आला होता. टॉस जांभूलवाडा संघाने जिंकलाय. ही दुसरी मॅच आहे. नक्कीच आपण बघा 3 षटकांची मॅच आहे. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. समोर बल्याणी संघ किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पहिल्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला होता. या सामन्यामध्ये काही वेगळी रणनीती, काही स्ट्रॅटेजी किंवा वेगळा खेळाडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरेल का? नाही, जसं पहिल्या सामन्यात केलं तसाच केल्याचा प्रयत्न करू. येस, स्पर्धा अतिशय उत्तम आपण पाहतोय. स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा एकदम भारी आहे आणि हा ग्राउंड खूप छान आहे. इथे खेळायला नेहमी मजा येते आणि आम्हाला खेळायला संधी देते त्याबद्दल धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या समवेत बल्याणी संघाचे. संघाने टॉस गमावला. टॉस जर जिंकला तर तुमचा निर्णय काय असता? आमच्या पण 6 संघ होता, पण आता बॅटिंग करू आम्ही आणि जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. आज नक्कीच जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न जरूर कराल आणि आज सूरज असेल, शाकिब असेल यांच्याकडून देखील अपेक्षा असतील. परंतु यांच्या व्यतिरिक्त कुठले खेळाडू असतील त्यांच्याकडून जास्तीच्या अपेक्षा असतील? सूरज आणि यासीन आहे आणि सिरज आहे. आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? सध्या एकदम चांगली आहे आणि जो ग्राउंड आम्हाला लक्की आहे. आता बघू आम्ही काय करतो. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील बल्याणी संघ आणि त्याचबरोबर जांभूलपाडा संघ. टॉस जिंकला जांभूलपाडा संघानं. प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी बल्याणी या संघाला. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू ऑल ऑफ यू. आमच्या संवेद आमचे साथी समालोचक मित्र आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती. व्हॉइस ऑफ गारिवली, व्हॉइस ऑफ डोंबिवली, रोशनजी संते सर आमच्या संवेद जॉईन झालेत. नवीन वर्ष, नवीन पर्व, नवीन हंगाम. सर्वांना क्रिकेटच्या क्रिकेटमय शुभेच्छा. धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू ऑल ऑफ यू. येस, मॅचला सुरुवात होते दोन्ही संघांचा. मी पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत करू. अंतिम दिवस आहे. चला बल्याणी संघाशी आमचे सर्व खेळाडू देखील उपस्थित होते. या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. सूरज भगत असेल, त्याचबरोबर बाळादा या आपण देखील मंचावरती या.
आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मंचावरती वर येऊन बसा. प्रेक्षक आपले रात्री येतील, संध्याकाळी येतील, कारण की काल 31 अंतिम दिवस प्रेक्षकांनी देखील त्याचा आनंद घेतला असेल आणि आता मात्र सर्व क्रिकेट रसिक आमचे अत्यंत जवळचे मित्र पंचांची भूमिका नेहमी चांगली करत आहेत आणि नक्कीच आपल्या गावासाठी देखील चांगलं योगदान सातत्याने करत आलेत. आज वाडेकर बी संघाच्या वतीनं आपण पाहिलं तर नक्कीच आता धावा बडवायच्या जिंकण्यासाठी फक्त 26 धावा 3 षटकांच्या मॅचेस आपण पाहतोय, कारण की आज संघ देखील उशिराने आले आणि अंतिम दिवस आहे त्या अनुषंगाने इथे मात्र वेळ वाचवणं गरजेचं आहे. यासीन मोगल आपण या, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. कोंढेरी गावाच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. एका बाजूला MP स्पोर्ट्स बल्ल्याणी त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम स्पोर्ट्स जांभूलवाडा. यशवंत स्मृती राहणाल संघाने देखील सामना जिंकलाय आणि जो संघ ही मॅच जिंकेल तो संघ त्यांच्याशी देखील फाईट करेल, यात मात्र शंका नाही आहे. आडव्या पाटण्या ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक इथे दैवत वेलेकर स्वतः होते, परंतु एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. कमालीची बॅटिंग, कमालीचं क्षेत्ररक्षण नेहमीच त्याचं देखील राहिलं आहे आणि सध्याच्या घडीला या क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा याचं देही याचं डोळा आपण देखील अनुभवतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये सुंदर असे क्रीडांगण आपण पाहतोय. कोंढेरी, वासुंद्री आणि पिसे या 3 गावांसाठी एकत्रित उभारलेलं हे स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण आपण पाहतोय आणि क्रीडांगणाचे सर्व आमचे विजयदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेलं हे लस ग्रीन आणि लेदर क्रिकेटचं ग्राउंड आपण पाहतोय. येणाऱ्या काळामध्ये जरूर या क्रीडांगणावरती अजून डेव्हलपमेंट होईल, यात मात्र शंका नाही आहे. इथे मात्र लो फुल टॉस इनफिल्डच्या वरून स्टेप आउट करून खेळले. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत कणकणीत हा दमदार चौकार. येतो आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 5 धावा आहेत जिंकण्यासाठी. इथे मात्र 26 बनवायचे आहेत आणि इथून चांगला खेळ करणं गरजेचं असेल. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. हा चेंडू डॉट येतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये कमबॅक केलाय गोलंदाजाने. कमालीचं प्रदर्शन आपण पाहिलं तर गोलंदाज मधाच्या आतमध्ये अक्षयचं समोर याचं बॅटर विकी आणि मयूर त्याच्या सोबतीनं एक चौकार जरूर विकीच्या पाठमधून आलाय. धावसंख्या 5 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. बॅक ऑफ द हँड पुढच्या चांगला चेंडू पिच केलाय. क्षेत्ररक्षक शॉट थर्डला होते, परंतु इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु एक धाव इथे जोडली झाली. एक चिकी सिंगल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. कमालीची स्पर्धा, कमालीची मॅच आपण पाहतोय. काल पिसे संघाने कालचा दिवस गाजवला. वर्षाचा अखेरचा दिवस त्यांच्या नावावरती राहिला आणि आज डिरेक्टली 2025 मध्ये खेळल्यानंतर 2026 मध्ये ते सेमी फायनल खेळणार आहेत. आणि विनय पाटील आमच्या व्यासपीठावरती विनयचा झेल सुटला आणि तो मात्र बरसला काळ अक्षरशः. इथे मात्र स्विंग केलाय, चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, मॅक्झिमम षटकार. आपण पाहतोय कोंढेरी गावाच्या वतीनं श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित SRS चषक. लगेचच या क्रीडांगणावरती दुसरी स्पर्धा देखील कोंढेरी गावाच्या वतीनं आपण पाहणार आहोत. येत्या 16 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीमध्ये या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. ज्या संघांना त्या स्पर्धेमध्ये प्रवेश निश्चित करायचा असेल तुम्ही लगेचच आयोजकांशी संपर्क करू शकता. आणि सध्याच्या घडीला आता मात्र धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या धावा 14, 7.00च्या सरासरीनं इथून मात्र आता धावा बनवाव्या लागतील. कारण की आपण पाहिलं एक चौकार एक षटकार अक्षयच्या स्पेलमध्ये आला आणि आता मात्र हळूहळू
विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, परंतु इथून कमबॅक करावा लागेल. एखाद्या गोलंदाजाला इथून मात्र इकॉनॉमिकल षटक आता लावावं लागेल, कारण की आता 12 चेंडू आणि 12 मध्ये 14 धाबींची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार होतो आता, मात्र हर्षद वरती ही जबाबदारी असेल आणि समोर ह्याचा बॅटर सज्ज असेल विकी. विकी आणि मयूर ही जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार. स्टेपआउट करून इथे मात्र चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेस फार मोठी आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि तत्पूर्वी 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. दैवत वेळेकर तिथे पोहोचले होते आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि 12 धाबींची आता मात्र आवश्यकता असेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल, कारण की आता मात्र सामना अडचणीत सापडलाय टीम जानू स्पोर्ट्स इताडेसाठी. आणि इथून कमबॅक होईल का, कारण की गोलंदाजांचा देखील भरणा असलेला हा संघ पुढील मॅचमध्ये आपण पाहिलं तर श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहणार आहोत MP स्पोर्ट्स बळ्याणी. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय आणि आता सध्याच्या घडीला इथून कसा खेळ राहील या दोन्ही संघांचा हे देखील पाहणं गरजेचं आहे. हो, पुणेच्या चांगला स्ट्रोक, स्विच हिट प्रॉपर हिट आणि क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला 2 क्षेत्ररक्षक पोहोचतो आहेत आणि फेकी करतील. तत्पूर्वी या धाबा 2 धावफलकावरती जोडल्या जातात. एकेरी दुहेरी आकड्याने आता मात्र धावफलक पुढे सरसावतोय, कारण की धावसंख्या आता मात्र बनते 16 धावा. जिंकण्यासाठी 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 10 मध्ये 10 बनवायच्यात. रोशन संते सर आमच्या संवेद आज जॉईन झालेत, अत्यंत आमचे जवळचे मित्र आहेत आणि अंतिम दिवस गाजवण्यासाठी देखील ते आमच्या संवेद जोडले गेलेत. फॉलो थ्रो मध्ये स्वतःने चेंडूला अडवला आणि इथे चुकांवर चुका मैदानाच्या आतमध्ये. चेंडू अडवणं गरजेचं होतं. नॉनस्ट्राईक एंडला देखील फलंदाज बाद झाला असते जर हातामध्ये घेऊन गोलंदाज नॉनस्ट्राईक एंडला यष्टांच्या दिशेने आले असते, तरी सुद्धा इथे विकेट्स कदाचित मिळाली असती, परंतु इथे स्ट्राईक एंडवरती थ्रो आणि तत्पूर्वी एक चिक सिंगल धावफलकावरती जोडली जाते आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळेल 17 या आकड्यावरती. 17चा खतरा कुठल्या संघावरती असेल हे देखील पाहावं लागेल, कारण की आता सध्याच्या घडीला मॅच देखील रंगात आली आहे. रंगात आली आहे मॅच. नेहमीच आमचे बाबू शहा सरांचा हा डायलॉग आम्ही ऐकत असतो आणि आता 9 मध्ये 9 बनवायचे. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक, कॉर्नरच्या दिशेने आलेत आणि तिथे मात्र झाली चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा नशिबाचा चौकार. धावसंख्या आता मात्र नक्कीच आपण पाहिली तर धावफलकावरती 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि आता जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 8 मध्ये 5 धावांची आवश्यकता असेल. 8 मध्ये 5 धावा बनवायच्या. हो, समोरच्या दिशेनं फोर्स केलाय, क्षेत्ररक्षक अगदी येत आहेत टीप मधून आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. अजूनही सामना संपलेला नाहीये. मागील चेंडूवरती चौकार आला होता, तो जर चौकार आला नसता तर कदाचित अजूनही सामन्याचं चित्र वेगळं असतं, कारण की इतक्यात हार मानेल असा इताडे संघ नाहीये. कारण की आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी झालेली मॅच, त्याच्यामध्ये दैवत वेळेकरने 2 धावा डिपेंड केल्या होत्या 6 चेंडूमध्ये आणि आता 7 मध्ये 4 बनवायच्या. 4 धावा डिपेंड केल्या होत्या. त्यांचे 12th मान आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे आणि तेच समीकरण आता पाहायला मिळेल का. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावेंची आवश्यकता. आणि मी तर म्हणेन आता दैवत वेळेकर वरती नक्कीच आशा असतील आणि त्यालाच गोलंदाजी देतील यात मात्र शंका नाही आहे, कारण की अशा कुशल मोमेंटला धावा डिपेंड करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि हा कारनामा त्याने याच्या आधी देखील केला आहे. 6 मध्ये 4 डिपेंड केल्या होत्या आणि आता इथे 6 मध्ये 4 होईल का. या आधीची स्पर्धा आपण पाहिली तर 2 वर्षापूर्वी किरवलीच्या संघाने लगेच तो सामना जिंकला होता. 3 धावा तिथे मात्र डिपेंड देखील केल्या होत्या गोलंदाज गोरख दिगाडकरने हा नक्कीच कारनामा केला होता. थोडासा IQ लेवल आमचा देखील आता वाढलाय. रोशनजी संते सर, बदाम काजू आयोजकांच्या वतीनं दिले जातात या स्पर्धेसाठी. सोनार पाड्याची स्पर्धा काही दिवसांपूर्वी आम्ही केली आणि तिथे मात्र रोशन संते सरांनी सांगितले की डोंबिवली तिथे मात्र
खाण्यापिण्याची सोय होईल, परंतु इथे सोय होईल या षटकाराला दुसऱ्या फेरीमध्ये जाण्याची वाडेकर बी या संघाची. आणि पहिला चेंडूवरती हा षटकार आलाय आणि सामना जिंकलाय टीम वाडेकर बी या संघानं. वाडेकर संघाचं भरभरून कौतुक. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम जानू स्पोर्ट्स इताडे संघाचं देखील भरभरून कौतुक. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचच्या तब्बल 3 विकेट्स पहिल्या षटकामध्ये घेतल्या, अवघ्या 4 धावा खर्च केल्या. ऋतिक ठरलाय या मॅचचा